एनी डिफेंडिंग आर्ग्युमेंट परांजपे? झालेले सगळे गुन्हे हे सामूहिक आहेत आणि या गुन्ह्यासाठी जर माझे आशील दोषी आढळलेच तर त्यांना जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा लागू होते। माझ्या आशिलानेच सगळे गुन्हे केलेले आहेत याचा पुरावा कुठेही नाहीये, त्यामुळे त्यांचे गुन्हे पाहूनच त्यांना शिक्षा करण्यात यावी। आय ऑल्सो रेस्ट माय केस माय लॉर्ड। आता काय एकदा जन्मठेप झाली आम्ही 2 दिवस बी आत राहत नसतोय। कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आहेत। कोर्टामध्ये सादर झालेले साक्षीदार, पुरावे आणि जबाब हे ऐकून घेतल्यानंतर हे न्यायालय या सगळ्या घटनेकडे आरोपीकडून झालेले खून इतक्या सहज पाहू शकत नाही। जसे जसे या घटनेचे पैलू उलगडत गेलेत तसे या न्यायालयाच्या निदर्शनास आले की या सगळ्या घटनेवर जालिंदर निंबाळकर यांच्या पुरुषत्वाचा मोठेपणा, सत्तेचा गर्व आणि पैशाची ताकद ह्याचा खूप मोठा प्रभाव दिसून येत आहे। या अशा प्रवृत्तीला आळा घालण्याचं कर्तव्य फक्त पोलिसांचं नव्हे तर आपल्या सगळ्यांचं आहे। आपल्या कायद्या आणि न्यायव्यवस्थेसमोर सगळे समान आहेत हे दाखवून देण्याची जबाबदारी या कोर्टाची आहे आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात दोषी आढळलेले आरोपी जालिंदर निंबाळकर यांना हे कोर्ट मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावत आहे। जजमेंट डिलिवर्ड। तुमचे बंधुराज कुठे ते सांगाल का आम्हाला? सांगणार ना। तुम्हाला तुमच्या पापांची शिक्षा मिळाली पण तुमच्या पापांमध्ये माझा भाऊ भागीदार होऊ नये एवढी साधी इच्छा होती आमची। पूर्ण गाव त्याला मारायला उठलं होतं। तो वाचावा म्हणून त्याला आम्ही घरी पाठवलं। चाल जालिंदर निंबाळकर बुडला तरी त्याचा वंश बुडला नाही म्हणायचं। डॅडी मला तुमचा राग येत नाही आता, घेऊ येते हो। तुम्ही मरणाच्या दारात उभे तरी पण तुम्ही हे विचार करताय। मग जालिंदर निंबाळकरचा मान सगळ्यात मोठा आणि तो आमच्या चिरंजीवांच्या रूपानं कायम राहावा म्हणून आम्ही आयुष्यभर धडपड केली। नुसतं निंबाळकर म्हणलं का कोणाची वाईट नजरेने बघायची हिंमतच नाही झाली पाहिजे असा लोकांवर धाक पाहिजे होता आम्हाला। ह्या सगळ्यातनं काय साध्य झालं डॅडी? आमचं मरण। जसा आमचा मान आम्ही आमच्या हिमतीवर कमावला तसं आमचं मरण पण आम्ही आमच्या कर्मावर मिळवलं। थाटात जगलो आम्ही, थाटात मरणार। आम्ही जिवंत राहिलो असतो ना मला सगळ्यांना मारून टाकलं असतं आम्ही। आम्हाला चटकच लागली हो आमच्या पुढे जो आडवा येईल त्याला आडवा करण्याची। मग त्यात आम्ही घरचा बाहेरचा असा भेदभावही कधी केला नाही। आम्ही आमच्या सत्तेच्या मस्तीत जगत राहिलो, आमच्या माझात जगत राहिलो। या माझात जगता जगता आमच्या सोन्यासारख्या लेकीकडे आम्ही कधी प्रेमाने बघूच शकलो नाही। तिच्या मनाचा कधी विचारच केला नाही आम्ही। ए तुळजा पुरी, आज तुला मनातलं काहीतरी सांगू का? सांगा की। आज तरी बाप म्हणून लेकीकडे मन मोकळ करा। आम्हाला काय वाटायचं का आमच्या चिरंजीवानी तुमच्यासारखं हुशार व्हावं,
आमचे चिरंजीव जर का तुमच्यासारखे हुशार झाले असते ना, हा चित्र लय वेगळं असत, लय वेगळं असत. ते आमच्यासारखेच झाले. पण आज आम्हाला एका गोष्टीचा लय आनंद होतोय का त्यांना दोन्ही बी मुलीच झाल्या. त्यामुळं आता आमचे हे नासक अहंकारानं भरलेलं रक्त पुढं कुठल्या पुरुषात जाणारच नाही. ते चिरंजीवांपाशीच थांबल. आज मरणाच्या दारात आमची एकच इच्छा आहे का आमचे चिरंजीव दारू पिऊन पिऊन खंगून खंगून मरावेत. कारण ते जर का जिवंत राहिले आणि त्यांच्या हातात आमच्यासारखी ताकद आली, तुम्हाला जगूच देणार नाही तो. आम्हाला जन्मठेप झाली असती तर आम्ही कुठल्या ना कुठल्या मार्गाने बाहेर आलोच असतो. नाही, आमच्या सारख्या पुरुषानं जन्माला येताच जगाचा निरोप घ्यायला हवा. जावई बापू, घर कसं जपावे आम्ही तुमच्याकडनं शिकू शकलो असतो ना. आज या आमच्या कुटुंबाची अशी वाताहत झाली नसती. एक सांगतो, तुमच्यात असं प्रेम भरलेलं आहे हो, माणुसकी अशी ठासून भरलेली. मुलगा म्हणून, नवरा म्हणून, जावई बापू म्हणून तुम्ही भारी आहातच. भाऊ म्हणून तुम्ही लाखात एक आहात. आज फाशीवर जाताना आमची शेवटची इच्छा एकच असेल का तुमच्यासारखा भाऊ सगळ्या बहिणींना मिळावा आणि तुमच्या घराला हिथून पुढं कुणा जालिंदर निंबाळकरची नजर लागू नये. चला येतो. तो जल्लाद ह्या जल्लादाची वाट बघत असेल ना. छत्री येणार नाही का आमच्या बरोबर? हा, परत तिथपर्यंतच. तिथून पुढं आम्ही आज पहिल्यांदाच तुला आमच्या बरोबर नेणार नाही. जावई बापू, आशाताई, माझी मालन, तुझा सुनबाई आणि तुम्ही टारगडे बहिणी, आम्ही तुमची अजिबात माफी मागणार नाही. करायचं ते करा. जालिंदर निंबाळकर उर्फ डॅडी येतो. चांगले